नमस्कार मित्रांनो, आपण आज एका नव्या विषयावर या ठिकाणी संवाद साधत आहोत. आजचा विषय आपण निवडतोय लातूरची महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण बोलत बोलत असं बोलून गेले की हा लोकांचा उत्साह जो समोर मला दिसतोय, मी पाहतोय, त्यावर मला असं वाटतं की लातूरच्या इतिहासातून विलासराव देशमुखांचं नाव पुसलं जाते का काय. पण परिस्थिती तशी नाही आहे. स्वर्गीय प्रमोदजी महाजन असू द्यात, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी असू द्यात, स्वर्गीय आर पाटील असू द्यात किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख असू द्यात, ह्या लोकांची, ह्या नेत्यांची, ह्या मातीशी इतकी नाळ घट्ट जुळलेली आहे की ती येणारा कित्येक पिढ्या ते कोणी तोडू शकणार नाही आहे. राजकारणाचा विषय बाजूला जर ठेवला तर हे नेते मंडळी प्रत्येक घटकाशी, प्रत्येक जातीशी, प्रत्येक या जिल्ह्याच्या गोष्टीशी निगडीत लोक राहिले. आणि भाजपने हा महापालिकेचा आखाडा एवढा पेटलेला असताना ही निवडणूक आपल्या ताब्यात घेतलेली होती. त्याचं कारण असं होतं की या निवडणुकीचा जर आपण अभ्यास केला मागच्या 3 निवडणुकीचा, तर भाजपने विलासरावांचे जे सुपुत्र होते श्री अमितजी देशमुख यांच्या विरोधामध्ये 2014 साली, 2019 साली श्री शैलेश लाहोटी यांना उमेदवारी दिली होती. श्री शैलेश लाहोटी हे सलग 2 वेळा किमान 40 ते 41 हजार मताच्या फरकानं पराभूत झालेले होते. परंतु 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपनं ऐनवेळी आपला पत्ता बदलला. स्वर्गीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि निवडणुकीचा कल इतका बदलला. त्यांनी पायी पदयात्रा इतक्या केल्या, प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गल्लोगल्ली इतका आपला पोचण्याचा प्रयत्न केला की तो निवडणुकीचा निकाल बदलतो की काय असं निर्णय क्षणापर्यंत वाटत होतं. निवडणुकीच्या दिवशी कुठल्याही क्षणाला अमित देशमुख ही निवडणूक हारतात की काय असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही आहे. अवघ्या काही 7,398 मताच्या फरकानं सौ अर्चनाताईंचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला. पण ती निवडणूक एक भाजपला नवीन संदेश देऊन गेली. ह्या विधानसभा क्षेत्रातला जे मतदारसंघ आहे, जे मतदार आहे, तो प्रामुख्याने 80 ते 90% मतदान हा लातूर महानगरपालिकेचा आहे. सध्या देशात, राज्यात हे भाजपचं सरकार आहे आणि भाजपला तात्काळ वाटणं साहजिक आहे की ही महापालिका आपल्या हातात सहज येणार आहे. त्या अनुषंगानं, त्या दृष्टीनं ह्या भाजपची पाऊलं टाकायची सुरुवात होती. पण एक लक्षात घ्या, कुठल्याही बोलण्यानं कसं एखादं राजकारण बदलू शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या महाराष्ट्राचे एकेकाळी स्वर्गीय आर पाटील उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्रीपदी त्यांच्याकडेच होतं. त्याच वेळेस पाकिस्तानच्या काही अतिरेक्याच्या टोळक्याने मुंबईवर आपला हल्ला केला आणि त्या हल्ल्यादरम्यान पत्रकारांनी आर पाटलांना प्रश्न विचारला की आबा, आपण इतके सतर्क आहात, मुंबई पोलीस हे जागतिक दर्जाचं पोलीस आहे आणि इतकं असूनही ह्या मुंबईवर आपला हल्ला कसा झाला. आर पाटील सहज बोलून गेले की बडे बडे शहरों में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते हैं. केवळ हेच वाक्य पत्रकारांनी ताणून धरलं, मीडियामध्ये उचललं गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आर आबांना आपल्या पदावरून पायउतार लागलं होतं. ती परिस्थिती सध्या आहे की नाही हा येणारा काळ ठरवणार आहे, तुम्ही आम्ही नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एखादा नेता कितीही चांगला असेल, त्याचं कार्य कितीही चांगलं असेल, तरी तो त्याची प्रतिष्ठा इतकी मोठी गेलेली असते की त्याचं एक वाक्य एखाद्या निवडणुकीचा निकाल, एखादी परिस्थिती किंवा एखादी घटना बदलण्यास कारणीभूत असते. आता तुम्ही नक्की लक्षात घ्या, ह्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जर भाजपचा पराभूत झाला तर त्याचे दोषी असणार आहेत अर्थातच रवींद्र चव्हाण. यांना कदाचित ही निवडणूक भाजप जिंकला तर भाजपला असंही वाटायला नको की आपण बोलून सुद्धा लोकांना काही फरक नाही पडलेला. याचं कारण असं आहे की विलासराव देशमुखांची जी अस्मिता आहे, जी त्यांची प्रतिष्ठा आहे, ती लातूरच्या तळागाळातल्या लोकांशी जपलेली आहे. आपण या विषयावर काही आपल्याशी संवाद साधतोय. आता येणाऱ्या पिढ्या जे काही राजकारणात करिअर करू इच्छितात किंवा जे काही त्यांचं वक्तव्य चांगलं आहे, त्यांच्याशी सुद्धा हा मुद्दा खूप विचार करण्यासारखा आहे. त्याचं कारण काय की आपण कितीही चांगलं कार्य केलं, वर्षानुवर्ष त्या पक्षाशी झटत राहिलो, पण एखादं वाक्य बोलताना जर आपल्याकडून चुकून गेलं, नंतर आपण त्याची माफी जरी मागितली, तरी सध्याच्या सोशल मीडियामध्ये हा